मी प्रशांत रवींद्र सिनकर, पर्यावरण अभ्यासक आहे. आता आपण आहोत ठाणे पूर्व येथील गणपती विसर्जन घाटावरती. अर्थातच चेंदणीकोरडा बंदर आणि कोपरीकरांसाठी हा चौपाटीचा भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरामध्ये ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आहेत. मात्र हे होत असताना या ठिकाणी निसर्गाचे संरक्षण केल्याच्या खुणा आता दिसू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसात या ठिकाणी फुलझाडांबरोबर मोठी झाडं या ठिकाणी वाढवल्यामुळे आता या ठिकाणी निसर्ग पूर्ववत येऊ लागल्याची काही लक्षणं आपल्याला दिसून येत आहेत. याचं चांगलं ठळक उदाहरण म्हणजे की या ठिकाणी आपण बघाल की पॅगोडा अँड या मुंग्यांनी ते वारुळ घातलेलं आहे, जेणेकरून हे जे वारुळ आहे हे साधारण जंगल परिसरात आपल्याला बघायला मिळतं. मात्र हे अनोखं पॅगोडांचं हा जो म्हणजे त्यांचं वारुळ आहे हे झाडावर प्रथमच या ठिकाणी बघायला मिळत आहे. ह्या ह्या पागोड्याचं महत्व असं आहे की ह्या मुंग्या असतात, ही पानं माती आणि लाळ यांच्या मिश्रणातून हे तयार करतात. विशेष ह्या ह्या ज्या मुंग्या आहेत त्या खूप आक्रमक आहेत. आक्रमक म्हणजे एक चावली तरी खूप वेदना होतात. अशा ह्या प्रचंड मुंग्या ह्या वारुळात आपल्याला बघायला मिळतात. साधारण ह्याचं वैशिष्ट्य असं की ह्याचं ऊन, वारा, पाऊस ह्याचं कुठल्याही ह्याला वारुळाला काही धोका नसतो आणि आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कप्पे असतात. त्याच्यामुळे संरक्षण दृष्टिकोनातून हे वारुळ किंवा हे जे घरटं आहे हे मुंग्यांसाठी खूप चांगलं मानलं जातं आणि ह्या परिसरात आज पहिल्यांदा अशी गोष्ट बघायला मिळाल्यामुळे नक्कीच पर्यावरण प्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. साधारण आपण जंगलात फिरायला गेलो की ह्या अशा प्रकारचे आपण वारुळं बघायला मिळतात किंवा ही जंगलावर पॅगोडा यांचे हे बघायला मिळतात. परंतु शहरात असं क्वचितच काही ठिकाणी बघायला मिळतं आणि ह्या परिसरात तर हे पहिल्यांदाच अशा प्रकारचं वारुळ तयार झालेलं आहे. ह्याचं उत्तर म्हणजे चांगलं की ह्याचं म्हणजे जैवसाखळी पुन्हा पूर्वत होऊ ही एक लक्षणं आहेत. नक्कीच असं काही एखादी वास्तू झाडावरती काही दिसली तर त्याला शक्यतो हात लावू नका, त्याला कसलाही बाधा आणू नका. त्याला आहे त्याच पद्धतीत त्याला ठेवणं ही आपली सगळ्यांसाठी एक महत्वाची भूमिका ठरेल.